कोण विश्वासू आणि कोण विश्वासघातकी? फडणवीस की ठाकरे? ठाकरेंसाठी शंकराचार्य भिडले. आपके जो उद्धव ठाकरे जी हैं, इनके साथ विश्वासघात हुआ है. जब तक पुनः महाराष्ट्र के मुख्यमंत्री की कुर्सी पर आप विराजमान नहीं हो जाते, तब तक हम लोगों के मन का ये जो दर्द है, ये पीड़ा है, ये दूर नहीं हो सकती है. ऐकलत? जगद्गुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद काय म्हणाले? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सोमवारी मातोश्रीवर गेले होते. त्यांनी ठाकरे कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांचे शिष्यही त्यांच्यासोबत मातोश्रीवर आले. त्यांच्यासाठी मातोश्रीवर विशेष व्यवस्था करण्यात आली. हिंदू धर्मानुसार धार्मिक शिष्टाचारासह त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. आता शंकराचार्य आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर महंत नारायणगिरी यांनी टीका केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात हिंदुत्वाच्या पुरस्कर्त्यांमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आता महंत नारायणगिरी काय म्हणाले तेही ऐकूया. विशेष रूप से परमादरणीय जो हिंदुत्व के धोखा देकर देवेंद्र जी जो मुख्यमंत्री बनने वाले थे, देवेंद्र जी महाराष्ट्र के मुख्यमंत्री बनने वाले थे, उनको धोखा देकर और परम पूजनीय परम आदरणीय जो उनके पिताश्री थे, उनके विचारधाराओं विपरीत में जाके विधर्मियों के साथ जाके वो मिल गए. और ऐसे लोगों को घर में जाकर महाराज श्री ने जो है उनके निवास पर जाकर उनको आशीर्वाद दे रहे हैं और फिर कह रहे हैं कि जो है उनके साथ धोखा हुआ. धोखा तो उन्होंने दिया, उद्धव ठाकरे ने धोखा दिया, हिंदू समाज को धोखा दिया. लोकसभा निवडणुकीत राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नकली हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून डिवचलं होतं. त्यावरून मुंबईत ठाकरे गटाचे खासदार निवडून आले. त्यात मुस्लिम मतदारांचा मोठा फायदा ठाकरेंना झाल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं होतं. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरेंना लक्ष्य करण्यात आलं होतं. मात्र आता थेट शंकराचार्यांनीच मातोश्रीवर भेट दिल्यामुळे ठाकरे गट पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक झालाय. कारण वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल असलेलं त्यांचं प्रेम आणि आदर आणि उद्धवजी जे करत आहेत ते म्हणजे खरं हिंदुत्व, ते सर्वांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व आहे. घर पेटवणारं नाही तर घरात चूल पेटवणारं हिंदुत्व जे आहे, त्यांनाच आशीर्वाद द्यायला हे घरी आले होते. राज्यात पुढच्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत. लोकसभेत हिंदुत्वाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. आगामी विधानसभेत हिंदू मतांचा फटका ठाकरेंना बसू नये यासाठी आता ठाकरे गटाकडून प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश प्रमाणेच राज्यातही महंत राजकारणाच्या आखाड्यात उतरून आपापली भूमिका मांडतायत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये यावरून राजकारण तापणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.